नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आयुष्यमान योजना कार्ड असलेल्या व्यक्तींना 5 लाखांपर्यंत मोफत उपचार जो आहे तर तो मिळत असतो। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण हे आयुष्यमान योजना कार्ड ऑनलाईन कसं काढायचं ते पाहणार आहोत। तर ही कार्ड आता आपण ऑनलाईन घर बसल्या 5 मिनिटात काढू शकणार आहात। तर मित्रांनो, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी। चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो, हे कार्ड काढण्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। या लिंकवर आपण क्लिक करून या पेजवर यायचं आहे। या पेजवर आल्यानंतर या ठिकाणी लॉग इन ॲज या ठिकाणी दोन ऑप्शन दिसत आहे, बेनिफिशियरी आणि ऑपरेटर। तर बेनिफिशियरी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपला मोबाईल नंबर जो असेल तर तो मोबाईल नंबर या ठिकाणी आपण एंटर करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर आपण एंटर केलेल्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल। तर तो OTP सुद्धा आपण या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपण OTP एंटर करूयात। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण OTP एंटर करून झाल्यानंतर या ठिकाणी कॅप्चाचा ऑप्शन दिसत आहे। तर या ठिकाणी आपण ह्या कॅप्चा जो आहे तर तो फिल करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी यानंतर लॉग इन या बटनावर आपण क्लिक करायचं आहे। तर या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी स्कीम पाहू शकता। तर या ठिकाणी आपण स्कीम सिलेक्ट करायची आहे, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना। त्यानंतर आपलं स्टेट जे आहे तर ते स्टेट आपण सिलेक्ट करायचं आहे। तर आपण या ठिकाणी स्टेट सिलेक्ट केलेलं आहे। त्यानंतर आपले डिस्ट्रिक्ट जे असेल, जिल्हा, तो आपण सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर आपलं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी सर्च बाय ऑप्शन दिसत आहे। तर या ठिकाणी आपण फॅमिली ID, आधार नंबरने सुद्धा या ठिकाणी सर्च करू शकता। तर फॅमिली ID मध्ये आपला रेशन कार्ड नंबर जो आहे तर तो टाकायचा आहे। तर आपण या ठिकाणी आधार नंबर टाकून सर्च करत आहोत। तर या ठिकाणी आपला आधार नंबर टाकायचा आहे। तर मित्रांनो, यानंतर आधार नंबर टाकल्यानंतर आपल्या फॅमिलीचे डिटेल्स जे आहेत तर ते या ठिकाणी आपणास शो केले जातील। आपले जे फॅमिलीमधील मेंबर्स आहेत तर त्यांची नावे या ठिकाणी आपणासमोर दाखवली जातील। तर यामध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी शेवटला ॲक्शन हा ऑप्शन जो आहे तर तो या ठिकाणी आपणास कोणाचं हे कार्ड काढायचं आहे, आयुष्यमान कार्ड हे कोणाचं काढायचं आहे तर त्या ठिकाणी आपण ऑप्शन या बटनावर दिसत आहे। तर कोणाचं काढायचं असेल तर त्या ठिकाणी ॲक्शन या बटनावर आपण क्लिक करायचं आहे, ज्याचं कार्ड काढायचं आहे। त्यानंतर त्या व्यक्तीचा आधार नंबर या ठिकाणी दाखवला जाईल। त्यानंतर या ठिकाणी आपण ही माहिती वाचून घेऊन ॲलो या बटनावर क्लिक करून त्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर आधार संलग्न मोबाईलवर OTP पाठवला जाईल। तो OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर ऑथेंटिकेट या बटनावर क्लिक करून आपण या ठिकाणी पुढे जे आहे तर ते आपणास रिडायरेक्ट केलं जाईल। तर या ठिकाणी आपण पाहू शकता आधार नंबर या ठिकाणी आपोआप आलेला आहे। तर EKYC जी आहे तर ती करायची आहे ऑथेंटिकेशन करण्यासाठी। तर या ठिकाणी OTP एंटर केल्यानंतर आपण ऑथेंटिकेट या बटनावर क्लिक करायचं आहे। तर ऑथेंटिकेट या बटनावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर EKYC करण्यासाठीचं असं पेज जे आहे तर ते आपणासमोर ओपन होईल। तर या ठिकाणी आपण पेज पाहून घ्या। तर या ठिकाणी खाली EKYCचा ऑप्शन जो आहे तर तो खाली दिसत आहे, EKYC। तर या ठिकाणी EKYC करणं गरजेचं आहे। EKYC आपण आधार OTP थ्रू करू शकता, त्यानंतर फिंगरप्रिंट थ्रू किंवा IRIS स्कॅन थ्रू करू शकता। तर आपल्या आधारला मोबाईल नंबर जो लिंक आहे त्यावर OTP पाठवून जर आपणास EKYC करायची असेल तर आधार OTP हा ऑप्शन आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। तर या ठिकाणी आपण आधार OTP हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपला आधार नंबर या ठिकाणी शो केला जाईल। तर आपण आधार OTP ही थ्रू EKYC करणार आहोत। तर आपण फिंगरप्रिंट थ्रू किंवा IRIS स्कॅन थ्रू सुद्धा EKYC करू शकता। तर आपण आधार OTP थ्रू करत आहोत। तर या ठिकाणी माहिती वाचून घेतल्यानंतर आपण ॲलोवर क्लिक करायचं आहे। तर या ॲलोवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता आपला जो मोबाईल नंबर असेल आधारशी लिंक त्यावर OTP सेंड केला जाईल। तो OTP या ठिकाणी आपण फिल करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, हा OTP आपण या ठिकाणी टाकल्यानंतर आपणास असं रिडायरेक्ट केलं जाईल व आपल्यासमोर अशा प्रकारचं पेज जे आहे तर ते ओपन होईल। यामध्ये आपली या ठिकाणी माहिती दिसत आहे। तर या ठिकाणी मॅचिंग स्कोअर आपण पाहू शकता। तर हा मॅचिंग स्कोअर ग्रीन कलरमध्ये हवा पाहिजे तरच आपलं हे कार्ड निघू शकतं। तर हा मॅचिंग स्कोअर ग्रीन कलरमध्ये असणं गरजेचं आहे। तर यामध्ये मित्रांनो, आपला जो इमेज असेल म्हणजे आपला फोटो जो आहे तर तो लाईव्ह फोटो या ठिकाणी आपण कॅप्चर करायचा आहे। तर ज्या व्यक्तीचं हे कार्ड काढायचं असेल तर त्या व्यक्तीचा लाईव्ह फोटो या ठिकाणी आपण कॅप्चर करायचा आहे। तर आपण हा
फोटोज आहे तर तो लाईव्ह कॅप्चर केल्यानंतर प्रोसीड या बटनावर आपण क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर आपणास ॲडिशनल इन्फॉर्मेशन काही विचारत आहे। तर डू यू हॅव मोबाईल नंबर, आपणाकडे मोबाईल नंबर आहे का, तर येस करून या ठिकाणी ही माहिती जी आहे तर आपला मोबाईल नंबर फिल करायचा आहे। तर अशा प्रकारे आपण ही सर्व माहिती जी विचारत असेल तर ती फिल करून घेतल्यानंतर या ठिकाणी आपणास एक OTP सेंड केला जाईल, तो OTP सुद्धा आपण फिल करायचा आहे। तर या ठिकाणी OTP फिल करून झालेला आहे। त्यानंतर आपली जी पर्सनल इन्फॉर्मेशन विचारत असेल या ठिकाणी तर ती इन्फॉर्मेशन आपण योग्य अचूक जी आहे तर ती सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर आपलं या ठिकाणी रिलेशन वगैरे विचारत आहे तर ती माहिती आपण अचूक भरून घ्यायची आहे। तर त्यानंतर आपला खाली या ठिकाणी पिनकोड विचारत आहे तर तो पिनकोडसुद्धा आपण योग्य भरून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपण माहिती भरूयात। तर अशा प्रकारे ही जी माहिती असेल सर्व ती आपण अचूक भरून घ्यायची आहे, जेणेकरून कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता ही माहिती जी आपणास विचारत आहे डिस्ट्रिक्ट वगैरे, नंतर रुरल ही जी आपली असेल तर तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपलं विलेज या ठिकाणी विचारत आहे तर ही सर्व जी माहिती असेल तर ती पर्सनल इन्फॉर्मेशन आपण फिलअप करायची आहे। तर मित्रांनो ही सर्व माहिती भरल्यानंतर या ठिकाणी खाली आपणास एक ऑप्शन दिसत आहे सबमिट। तर सर्व माहिती भरून झाल्यानंतर हा ऑप्शन जो आहे तर तो आपणास दिसेल। या ठिकाणी फोटोग्राफसुद्धा आपण अपलोड करायचा आहे। तर त्यानंतर सबमिट या ऑप्शन आपणास दिसेल तर यावर आपण क्लिक करायचं आहे। तर आपणासमोर ऑप्शन या ठिकाणी आला EKYC इज कम्प्लिटेड अँड आयुष्यमान कार्ड इज रेडी फॉर डाउनलोड। तर या ठिकाणी डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपणासमोर आपलं कार्ड जे आहे तर ते डाउनलोड झालेलं दिसेल अशा प्रकारचं। तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आयुष्यमान कार्ड कसं काढायचं याबद्दलची संपूर्ण माहिती सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिली आहे। तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी इथेच थांबूया। धन्यवाद।